Republican Party. Republican Party of India हे आपली जी तुम्ही महाराष्ट्राचे अध्यक्ष सचिव आहात, तर तुम्हाला एक प्रश्न विचारतो असा का आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये अनेक समस्या आहेत आणि आपला पक्ष या गोष्टीवर काय हे करणार आहे. आणि परत दुसरा एक प्रश्न विचारतो का स्थानिक स्वराज्याचे ज्या आता निवडणुका आपल्या समोर येऊन ठेवलेल्या आहेत, तर तुमचा पक्ष हा कोणाची युती करणार आहे का, किंवा स्वतः पक्ष म्हणून तुमची भूमिका काय राहते. तुम्ही स्वतः वेगळे निवडणूक लढणार का तुम्ही स्वतः कोणाची युती करणार, किंवा तुम्हाला कोणती युती करण्यासाठी सांगतंय असं असेल तर तुम्ही तुमचं एक याच्यावर मत द्यावं अशी आमची इच्छा आहे. बरं, सर्वांना जय भीम. माननीय जिल्हा अध्यक्ष श्याम शिंदे पालघर जिल्ह्याचे आणि माननीय महिला जिल्हा अध्यक्ष रश्मी भोईर, त्याच्यात वाडा तालुक्याचे पदाधिकारी आहेत. आणि आजचा जो प्रश्न तुम्ही सांगितलेला आहे त्यामध्ये असं आहे का पालघर जिल्ह्यामध्ये अनेक प्रश्न आहेत. तुम्ही जर विचार केला तर हा पालघर जिल्हा सागरी आहे, डोंगरी आहे आणि नागरीकरण आहे, शहरी, अशा तीन असलेल्या भागामध्ये तो विस्तारलेला आहे. आणि कमसे कम 31 ते 32 लाख लोकसंख्या ही पालघर जिल्ह्याची आहे. आणि मोठ्या प्रमाणे हे म्हणजे जागा जी आहे असा व्याप्त असलेला हा पालघर जिल्हा आहे. तर त्याच्यामध्ये कुपोषणाचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, कामगारांचे प्रश्न, कष्टकऱ्यांचे प्रश्न आणि शेतमजूर आणि शेतकऱ्यांचे प्रश्न हे वर्षानुवर्ष चालू आहेत. अनेक असलेले पक्षांचे पदाधिकारी, आमदार, खासदार निवडून गेले, परंतु पालघर जिल्हा तो 2014 पासून अस्तित्वात आलेला आहे. तिथून हे जे प्रश्न अजूनपर्यंत सुटलेले दिसून येत नाही. तुम्ही रस्त्यांचा विचार केला तर बघा रस्ते कशा पद्धतीने चाललेले आहेत. आता वाढवण बंदर पण आपल्याकडे येत आहे. त्या वाढवण बंदरामध्ये अनेक असलेल्या लोकांच्या जागा जाणार आहेत. तर त्या जागा ज्याची जाणार आहे वाढवण बंदरमध्ये, त्याचं पुनर्वसन झालं पाहिजे, त्याला त्याचा योग्य भाव मिळाला पाहिजे, त्याच्या घरातल्या माणसाला नोकरी मिळाली पाहिजे. या अशा समस्या त्या सरकारने सोडवल्या पाहिजे. शेतकऱ्यांचा तुम्ही विचार केला तर अनेक शेतकरी दिल्लीच्या तख्तावर उपोषणाला बसले. काही त्याच्यात मृत्यूपैकी 700 लोक पडली. एका आमदाराच्या मुलाने त्याच्या मधून गाडी नेली, लोकांना चिरडलं. असे प्रश्न केंद्र सरकारने जे हाताळायला पाहिजे होते ते हाताळले न मुले असे प्रश्न झालेले आहेत. कामगारांचे जे कायदे आहेत ते बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही लिखित केलेले आहेत ते कायदे लोकांना आज सुद्धा उपयोगी पडतात आणि ते असले पाहिजेत, ही आमची मागणी आहे. म्हणून शेतकऱ्याला शेती लावण्यासाठी लागणारी अवजारे, त्याला आता पेरणी करायची आहे, त्याच्यासाठी लागणारे भात हे योग्य दरात उपस्थित करून शासनाने दिलं पाहिजे. हा मोठा मुद्दा आहे. रस्ते जे खूप पडलेले आहेत, आता भिवंडी वाडा मनोर रस्ता तुम्ही पाहिला, आतापर्यंत 500 लोक त्याच्यावर मृत्युमुखी पडली. काही लोकांचे हातपाय तुटून ती जायबंदी झालेली आहे. त्यांचा कमवता असलेला घरातला माणूस गेलेला आहे. म्हातारे आई वडील असतील तर त्यांना सांभाळायला कोणी राहिलेलं नाही. अशी परिस्थिती ह्या रस्त्यावर झालेली आहे. एका बाजूला रस्ता बनवला जातो तो संत गतीने आहे. काही ज्या मोड्या तुम्ही पाहणार असतील तर ह्या मोड्या काही दिवशीपणी मोठ्या प्रमाणात पाऊस आल्यामुळे त्या पूर्ण भरून गेल्या, काम ठप्प झालं, कुठलं काम करता येत नाही. आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहाल तर खड्डे पडलेले आहेत. त्याच्यातून मोटरसायकलवाला जाणार कसा, मोठा 4 व्हीलरवाला जाणार कसा, त्याच्यात अडकून पडतो. अशी मोठी समस्याला सध्या पालघर जिल्ह्यात वाडा तालुक्यातली वाडा मनोर आणि भिवंडी हा रस्ता बनतो. त्याच्यामध्ये खूप लोकांना आतापर्यंत न्याय म्हणजे त्यांचा अपघात झाला, त्यांना कुठली नुकसान भरपाई बांधकाम खात्याकडून असेल, शासनाकडून असेल, मिळालेली नाही. आणि कोणताही आमदार आणि खासदार, माजी असलेले खासदार आणि आताचे खासदार जरी असतील तर त्यांनी ते प्रश्न सोडवायला पाहिजेत. हे काम त्यांनी करायला पाहिजे. आम्ही जो रिपब्लिकन पक्ष जो चालवतो तो आमचा जो रिपब्लिकन पक्ष हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेवर चालतो. आणि हा RPIA हा आंबेडकरवादी जो पक्ष आहे त्याचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाल जे आहेत आणि मोहनलाल पाटील ते राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी आहेत. त्यांच्या असलेल्या मार्गदर्शनाखाली 36 जिल्ह्यांमध्ये
महाराष्ट्रात आणि देशातल्या 36 राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात हा पक्ष काम करतो. आमच्या बरोबर जे लोक आहेत ते निष्ठावान आहेत, सेक्युलरवादी आहेत, समविचारी आहेत आणि जे समविचारी असतील, जे बाबासाहेबांच्या विचारधाराला, शिवाजी महाराजांच्या विचारधारेला, फुलेंच्या विचारधारेला मानणारे असतील, त्यांच्या बरोबर आम्ही राहिलेला आहोत, राहणार आहोत आणि संविधान जगला पाहिजे ही भूमिका घेऊन हा पक्ष तलागालामध्ये गोरगरिबांचं काम करतो. ज्याच्यावर अन्याय अत्याचार होईल त्याला कसा बळ देता येईल, त्याला आधार कसा देता येईल, अशा प्रकारचं काम रिपब्लिकन पक्षाचं चालू आहे. दुसरा प्रश्न असा तुम्ही विचारलेला आहे का येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये आमची भूमिका त्यावेळेस आम्ही स्पष्ट करू. समविचारी पक्षांच्या बरोबर सुद्धा आम्ही त्यांना सांगू का बाबा आम्ही तुमच्या बरोबर एवढ्या वर्षापासून राहिलेलो आहोत, तुमचं आम्ही आमदारकीचं, खासदारकीचं, प्रसार आणि प्रचाराचं काम केलेलं आहे. तर आमच्या पक्षाला सुद्धा पालघर जिल्ह्यामध्ये 2 जिल्हा परिषद, 4 पंचायत समिती किंवा नगरपालिकेमध्ये मान्य रमेश थोरात जे आहेत ते वाडा शहरमध्ये राहतात, तर इथे एसी सीट राखीव आहे, तर त्यांच्याकडे आम्ही मागणी करणार आहोत. त्या पद्धतीने त्यांनी आमचा विचार करावा, नाहीतर मग वरिष्ठांचे विचार करून आम्ही पुढचा निर्णय पालघर जिल्ह्यामध्ये घेऊ.